नमस्कार मित्रांनो, आपल्या आजच्या या सत्य घटनेची सुरुवात होते उत्तर प्रदेशमधील मेरठ जिल्ह्यामधून. मेरठ जिल्ह्यामध्ये उत्तर दिशेला एक छोटंसं गाव आहे. याच गावामध्ये राहणारा राजवीर सिंग. राजवीर सिंगची इज्जत गावामध्ये भरपूर होती. कारण होतं की हा राजवीर सिंग गावामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या दुःखामध्ये सामील व्हायचा. प्रत्येक व्यक्तीला काही मदत हवी असेल तर हा मदत नक्की करायचा. त्यामुळे याला इज्जत तर देत होती गावातली लोक. या राजवीर सिंगकडे 4 एकर शेती होती. या शेतीमधून येणारं उत्पन्न त्याच्यावरती याचं घर चालायचं. शेतीला पाणी वगैरे होतं त्यामुळे उत्पन्न पण चांगलं यायचं. सुखी कुटुंब. याची पत्नी सरस्वती देवी नावाची. या दोघांचं लग्न होऊन 25 वर्ष झालेली होती. सुखी संसार. या दोघांना एक मुलगा एक मुलगी. इंदू नावाची मुलगी जी की आता 12वीमध्ये शिकत होती आणि राजू नावाचा पोरगा ज्याने की 12वी कंप्लीट करून नोकरी इकडे तिकडे शोधली होती पण नोकरी काय लागली नव्हती. त्याच्यामुळे आता तो त्याच्या बापाला शेती करण्यातच मदत करत होता आणि ही शेती करत करत तो आपला घर खर्च पण भागवायचा. या राजवीर सिंगचा जो पोरगा होता राजू नावाचा, त्याचा एक मित्र होता पिंटू. हा पिंटू त्याच्या बापाचा एकलौता पोरगा होता. त्याच्या बापाकडे 50 एकर जमीन होती. गावचा सरपंच होता. त्यामुळे हा पिंटू एकदम बिघडलेला व्यक्ती झालेला होता. याच्याकडे कोणी लक्ष देत नव्हतं. गावामध्ये एकदम याची इज्जत गेलेली असायची. कोणत्याही मुली गावातल्या प्रत्येक पोरीकडे हा वाईट नजरेने बघायचा. त्यांच्यासोबत वेळ घालवायची इच्छा व्यक्त करायचा. त्यांना छेडछाड करायचा. काही महिलांसोबत त्याने वेळ पण घालवलेला होता पैशाच्या जोरावरती. सुरुवातीचे काही दिवस तर त्या राजवीर सिंगने याच्यावरती दुर्लक्ष केलं, पण नंतर त्याच्या पोराला सांगू लागला की हे बघ राजू, अशा पोरांच्या जर तू नादी लागला तर तुझ्या ह्या आयुष्याचं वाटोळं होईल आणि तुझं लग्न पण होणार नाही. त्यामुळे तू अशा पोरांच्या नादी लागू नको. ज्यावेळेला राजू त्याच्या बापाचं असं ऐकतो त्यावेळेला तो त्या पिंटूची साथ सोडून देतो. राजू एक आज्ञाकारी पोरगा होता. त्यामुळे तो परत नंतर कधी त्या पिंटूच्या नादी लागत नाही. पण ज्या वेळेला या पिंटूला समजतं की या राजवीर सिंगनेच त्याच्या पोराला भडकवलं आहे आणि माझी इज्जत काढली आहे त्याच्यासमोर, त्यावेळेला हा पिंटू त्याच्यावरती एकदम नाराज होतो. त्याच्यावरती लक्ष ठेवून होता की कधी हा माझ्या जाळ्यात सापडतोय. कारण जो श्रीमंत व्यक्ती गावचा सरपंच आहे आणि त्याचा पोरगा असा बिघडलेला, त्या पोराच्या मनामध्ये एक वेगळाच ॲटिट्यूड असतोय. त्याच ॲटिट्यूडमुळे याला वाटलं की हा तर माझा अपमान आहे. त्यामुळे त्याने विचार केला की या राजवीर सिंगचा तर मी बदला नक्कीच घेणार. असा विचार करून हा त्याच्या पूर्ण कुटुंबाकडे लक्ष ठेवूनच होता. या पिंटूला राजवीर सिंगचा बदला घ्यायचा चान्स मिळालाच. 1 फेब्रुवारी 2026चा तो दिवस होता. या दिवशी राजवीर सिंग त्याच्या पोराला म्हणतो की पोरा चल आपल्याला रानात जायचं आहे. रानात आज आपल्या कॅनलला पाणी येणार आहे तर आपल्या ऊसाला पाणी देऊ. त्यामुळे काय होईल, जरा ऊस मोठा होईल. हा राजू त्याच्या बापाला हो म्हणतो. दोघे गाडीवर बसून ऊसाला पाणी देण्यासाठी जातात. दुपारचे 1-1:30 वाजलेले असतील. 1-1:30 वाजता ती सरस्वती देवी तिचे पोरगी इंदूला म्हणते की पोरे, आज तुझा बाप आणि भाऊ रानामध्ये खूप मेहनत केलेली आहे त्यांनी. त्यांना संध्याकाळी आल्या आल्या चहा लागल, कंटाळलेले असतील. आपल्या घरची साखर संपली. हे घे 200 रुपये आणि 4-5 किलो साखर घेऊन ये दुकानातून. यांच्या घरापासून दुकान थोड्या दुरीवरती होतं, कारण हे राहतानाच गावाच्या थोडंसं बाहेर राहत होते. ज्या वेळेला ही इंदू ऐकते असं, त्यावेळेला सुरुवातीला म्हणते मला नाही जायचं, मी एवढं लांब जाऊ काय. पण ती आई सांगते, समजावते, मी गेलेलं बरं वाटणार नाही, तू जाऊन ये. त्यावेळेला ती इंदू होकार देते तिला आणि एक पिशवी घेऊन ते 200 रुपयाची नोट घेऊन चालायला लागते. त्या पिंटूचं पण घर यांच्या घरापासून थोड्याच दुरावरती होतं. तो बघतो की ही इंदू तर एकटीच चालली. त्यावेळेला तो तिच्या मागे चालतो गाडीवरती. ही इंदू पुढे पुढे चालायची आणि ही तिच्या मागं मागं चालायचा. ही इंदू पुढे पुढे चालत होती आणि हा गाडीवरती तिच्या मागं मागं चालायचा. काही वेळानंतर हा तिच्या पुढे जाऊन गाडी लावतो. गाडी ज्या वेळेला उभा करतो त्यावेळेला ती इंदू घाबरते आणि त्याच्याकडे बघून म्हणते की तू येडा झाला का, मला जायचं आहे, गाडी का लावली मध्ये. तो म्हणतो की मी गाडी याच्यासाठी लावली की तुझी सुंदरता बघायची आहे मला. तुझी सुंदरता अशी आहे की त्याला हात लावला तर मजाच येऊन जाईल. त्यावेळेला ती म्हणते की तू तुझ्या बहिणीला एकदा हात लावून बघ घरी, मजा येते का मग मला सांग आणि मग माझ्याकडे ये. ज्या वेळेला पिंटू असं ऐकतो त्यावेळेला त्याला राग अनावर होतो. हा तिची ओढणी ओढतो आणि तिचा ड्रेस ओढायचा प्रयत्न करतो तिचा. त्या ठिकाणी त्या इंदूची छेडछाड करायला लागतो. इंदू त्या ठिकाणाहून कशी तरी वाचून घरी पोहोचते. ती दुकानाकडे जात नाही. घरी पोहोचली की ती रडत होती. त्यावेळेला तिची आई विचारते की काय झाले इंदू. त्यावेळेला ती घडलेली पूर्ण घटना सांगते. आता ज्या वेळेला सरस्वती देवी हे सगळं ऐकते त्यावेळेला ती म्हणते की हे मला सांगितलं ते सांगितलं, आता तू तुझ्या बापाला आणि भावाला सांगू नको, ते खूप रागीट आहे तुझा भाव. तर ज्या वेळेला त्याला समजेल की त्या पिंटूने असं केलं आहे त्यावेळेला तो
त्याला नक्की मारेल, त्यामुळे तू शांत बस आणि तशी इज्जत जाईल आपली. आता या सरस्वती देवीचं हे बोलणं ते वाईट होतं, कारण तिनं असं सांगायला पाहिजे होतं, कारण पुढे चालून या इंदूसोबत अशी काही घटना घडली ज्याच्यामुळे यांच्या घरावरती खूप मोठं संकट आलं. तर मित्रांनो, पूर्ण स्टोरी सांगतो त्याच्या आधी माझ्या व्हिडिओला एकदा लाईक नक्की करा. व्हिडिओ आपले चालत आहेत, चांगले चालत आहेत, फक्त काय होतं आहे माहीत आहे का, जरा शेअर वगैरे केलं म्हणजे जास्त इम्प्रेशन पडेल. ज्या वेळेला या इंदूची आई म्हणते की कोणाला सांगू नको, इंदू थोडी नाराज होती, तिला होकार देते आणि ही शांत होते. आता काही दिवस गेल्यानंतर यांचं ऊस कापाय चालू होता, टोळी आली होती रानात. त्यावेळेला हा राजू आणि त्याचा बाप राजवीर सिंग हे दोघं रानामध्ये जाणार होते. त्यावेळेला हा राजू म्हणतो की ताई तू काय कर, आपल्याला जेवण घेऊन ये, आज येताना जरा जास्त जाण, आज भरपूर काम आहे, आमची मेहनत होणार आहे, त्यामुळे भूक लागेल आणि लवकर घेऊन ये येताना. इंदू त्याला होकार देते. ती थोडी घाबरत होती रस्त्याने जायला, पण ती त्याला काही बोलत नाही, होकार देते आणि त्या ठिकाणाहून निघून जाते. आता हे राजू आणि राजवीर सिंग ते दोघं रानामध्ये जातात, दिवसभर मेहनत मजुरी करतात. 12 वाजता त्याच्या बहिणीला फोन करतो की आण जेवण. त्यावेळेला ती डबा बांधते, डब्यामध्ये चांगली भाजी भाकर बांधून पिशवीत ठेवून लिंबू वगैरे घेऊन चालली रस्त्याने. आता रस्त्याने जात असताना नेमकंच त्या ठिकाणी हा जो पिंटू आहे तो बसलेला होता. त्याला आठवतं की गेल्या वेळेला या इंदूने याच्या कानाखाली लावली होती, याची इज्जत काढली होती, आज हिला सोडणार नाही असा विचार करतो आणि तिच्या पुढे जाऊन थांबतो. ज्या वेळेला ती बघते की हा तर पिंटू आहे, आता हा आपल्यासोबत नक्कीच काय वाईट करेल, ही पळायला लागते, पण हा तिला पळू देत नाही. जाऊन तिच्या तोंडावरती रुमाल धरतो आणि शेजारीच असलेल्या ऊसाच्या शेतामध्ये घेऊन जातो. त्या ठिकाणी तिला ओढत घेऊन गेल्यानंतर तिच्यासोबत जबरदस्ती करू लागतो, तिच्यासोबत वाईट करू लागतो, तिच्या शरीरावरचं एक एक कापड काढून फेकून देतो. ज्या वेळेला त्याचं मन भरतं त्यावेळेला तो शांत होतो. आता या इंदूसोबत तर वाईट काम झालं होतं. आता ही रडत खडत घरी कशी तर पोहोचते. तिच्या आईला सांगते की तू गेल्या वेळेला मला गप्प बसायला सांगितलं नसतं तर आज ही घटना घडली नसती, याने आज माझ्यासोबत वाईट काम केलं आहे. ही सरस्वती देवी आता पूर्ण डोक्यामध्ये क्रॅक होते, समजत नाही की काय करू. आता पोरगी तर असं म्हणते असं घडलं आहे. आता हे जर घरी कोणाला कळलं, गावात कळलं, तर गावातली लोकांपुढे हिचा भाऊ आणि बाप तोंड दाखवायचे लायकीचे राहणार नाहीत. त्यामुळे ही या पोरीला म्हणते की तू आता तर शांतच बस, आमची इज्जत जाईल, तुझ्यामुळे हे सगळं घडलं आहे, तू त्याच्या नादी लागायलाच नको पाहिजे होतं सुरुवातीलाच. हिचं असलं बोलणं ऐकून ही इंदू पूर्ण हैराण झाली, परेशान झाली. आता घरी एकटीच बसली होती. दुसरीकडे हिच्या आईने तिच्या बापाला आणि भावाला समजू नये म्हणून जे डब्यात जेवण होतं ते गरम केलं आणि पुन्हा ती स्वतः घेऊन गेली. त्यांना जेवण वगैरे दिलं आणि ते आपली मेहनत मजुरी करून संध्याकाळी घरी आले. पण ही सरस्वती देवी त्या इंदूला म्हणत होती की तू अजिबात त्यांना सांगू नको, खुणावत होती, सांगू नको सांगू नको. तिने त्यांना काय सांगितलं नाही. पण ज्या वेळेला या इंदूसोबत असं घडलं होतं त्यावेळेला तिच्या डोक्यावरती परिणाम झाल्यासारखा झाला होता. ती आता एकटी एकटी राहू लागली, रडू लागली होती आणि या इंदूला आता काहीच कळत नव्हतं आसपास काय चालू आहे काय नाही. एकदम संस्कारी पोरगी होती, तिच्यासोबत असं झालं म्हणल्यावर ती काहीच करणार होती, सहन करू शकना. आता शांत बसू लागली होती. महिना गेला, 15 दिवस गेलं. सगळ्यांना काळजी होती की पोरीला काय झालं, कोणी सांगायलाच तयार नाही, पण कोणीच काय बोलना कळना. 4 मे 2026चा तो दिवस होता. रागिनी नावाची हिची एक मैत्रीण, ज्या वेळेला या रागिनीचा वाढदिवस होता या 4 तारखेला, ती या वेळेला ती तिच्या घरी पार्टी होती, त्यामुळे ही या इंदूपाशी पोहोचली. इंदूला म्हणते की इंदू माझा आज वाढदिवस आहे तर तुला यावं लागेल, वाढदिवसानिमित्त माझी पार्टी आहे, तिथं तू नक्कीच ये. इंदू म्हणते मला येणं होणार नाही, माझी जरा तब्येत खराब आहे. ही नकोच म्हणत होती, नको म्हणायची, पण ती रागिनी काय ऐकण्यासाठी तयार नव्हती. इंदूला फोर्स करू लागली. फोर्स करता करता एवढं केलं की ती म्हणली की तुला यावंच लागतंय. त्या ठिकाणी सरस्वती देवी आली. सरस्वती देवी म्हणली काय झालं. ती रागिनी म्हणू लागली की माझ्या मैत्रिणीला चल म्हणते वाढदिवसाला तर ती येईना, आता तुम्ही सांगा समजावून. ही इंदूला म्हणते जा की काय झालं. इंदू म्हणू लागते की नको, हिचं घर जरा लांब आहे, परत येताना अवघड होईल, मला अंधाराची भीती वाटते. त्यावेळेला सरस्वती देवी म्हणते की जा तू आता हिच्यासोबत, ती तुला सोडायला येईल किंवा तू तुझ्या भावाला फोन कर, तो न्यायला येईल. त्या ठिकाणी इंदू होकार देते आणि तिच्यासोबत जाते. दोघे रागिणीच्या घरी पोहोचतात. तिथं वाढदिवसाची पार्टी वगैरे करतात, जेवण करतात. सायंकाळचे 6-6:30 वाजले होते. थंडीचे दिवस होते त्यामुळे आता अंधार पडायला चालू झालेला होता. ही इंदू रागिणीला म्हणते की मला घरी जायचं आहे, माझ्या भावाला फोन कर. भावाला फोन केला जातो त्यावेळेला तो म्हणतो मी शहरात आलो आहे,
मी तर काही येऊ शकत नाही. आता ही इंदू त्या रागिणीला म्हणू लागते, बघ मी तुला म्हणलं होतं का नाही मला नाही यायचं, आता मी कसं जाऊ? त्यावेळेला इंदू त्यावेळेला ती रागिणी म्हणते, मी येते ना तुला सोडा, तू कशाला काळजी करते? त्यावेळेला ही रागिणी तिच्या वाढदिवसामध्ये जो नाश्ता केला होता तो तिच्या सरस्वतीस, आता त्यावेळेला ही रागिणी चांगलं कापड वगैरे चेंज करते आणि या इंदूला सोडण्यासाठी निघू लागते. आता हे दोघे रस्त्याने चालत होत्या. त्यावेळेला मित्रांनो तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला ही रागिणी इंदूला घेऊन तिच्या घरी गेली ती वाढदिवसासाठी, त्यावेळेला पिंटूचा दोस्त त्या ठिकाणीच बसलेला होता. पिंटूच्या दोस्ताला माहिती होतं की पिंटूने काय केलं होतं. तो त्याला फोन करतो आणि त्याला सांगत होता की तुझी ती इंदू जी आहे, तुझी ती इंदू वाढदिवसानिमित्त रागिणीच्या घरी आली, बघ काय करायचं आहे. त्यावेळेला पिंटू येताना 2-3 बिअरच्या बाटल्या घेऊन येतो आणि दोघं बिअरच्या बाटल्या पियत बसतात. इंदू येण्याची वाट बघत बसली होती. त्यांना माहिती होतं येताना तर इथनंच जावं लागणार आहे. त्याच ठिकाणी ज्या वेळेला ही रागिणी तिला सोडायला चालली होती, त्यावेळेला हा पिंटू आणि त्याचा मित्र त्या ठिकाणी बाहेर आले. त्याच ठिकाणी बसलेले पिंटू आणि त्याचा मित्र ते दोघं बाहेर आले आणि हा पिंटू बघतो तर हे तर दोघीजण आहेत. आता काय करायचं? आपण तर फसलो. या दोघींना नाही उचललं तर आपण नक्कीच पकडले जाऊ. त्यामुळे हे दोघं या दोघींना उचलतात, उसाच्या शेतामध्ये घेऊन जातात आणि त्या ठिकाणी या दोघींसोबत वाईट कृत्य करू लागतात. पहिलं त्या इंदूसोबत झालं होतं, आता या रागिणीसोबत झालं. रागिणीच्या ह्या डोक्याला ताण झाला या इंदूमुळे. आता या दोघींना धमकी दिली जाते की तुम्ही जर कोणाला काय सांगितलं तर मी तुमच्या घराबाराला संपवेन, माझी ताकद तुम्हाला माहीत नाही. या दोघींना माहिती होतं की हा तर श्रीमंत घरचा पोरगा आहे, काहीही करू शकतो. त्यामुळे या दोघी शांत राहू लागल्या. ती इंदू तिला सोडायला गेली, ती रागिणी तिच्या घरी गेली आणि ही इंदू तिच्या घरी गेली. आता हे खूपच झालं होतं. सारखा त्रास सहन करायला लागायला लागला होता. म्हणून इंदूने ठरवले की आता तिच्या भावाला सांगायचंच. ज्या वेळेला ती घरी पोहोचली त्यावेळेला तिचा भाव त्या ठिकाणीच बसलेला होता. हिला रडताना बघून तिला विचारतो काय झालं. ती घडलेली पूर्ण घटना सांगते. आता तुम्हाला सांगतो मित्रांनो, हा राजू जो होता एकदम रागीट पोरगा होता. गावामध्ये याच्या नादी कोणीच लागत नव्हतं. एवढा रागीट असल्यामुळे याला एवढा राग आला की त्याने पिंटूला संपवण्याचा प्रण घेतला. तिथंच पडलेली एक कुऱ्हाड उचलली आणि पिंटूच्या घरी पोहोचला. त्या ठिकाणी पिंटूचा बाप सरपंच होता. तो त्या ठिकाणीच बसलेला होता. त्याला बघतो, विचारतो काय झालं. तो म्हणला तुझ्या पोराला बाहेर बोलव. त्यानं काय केलं मी त्याला सांगतो. त्यावेळेला त्या सरपंचाला माहिती होतं काय केले, पण शेवटी त्याचा पोरगा आहे त्यामुळे तो त्याला वाचवायचा प्रयत्न केला. पण या राजूने त्याच्याही डोक्यावरती कुऱ्हाड घातली आणि त्याचं मुंडकं बाजूला केलं. आता याने पहिला बळी जर घेतला होता, त्या ठिकाणी त्याचं पोरगं पळायचा प्रयत्न करू लागलं. पिंटू पळतोय त्याच्या मागं हा राजू पळतोय. तिथं शेजारची असलेल्या एका उसाच्या रानामध्ये हा पिंटू सापडला राजूला. ज्यावेळेला राजूला त्या ठिकाणी सापडला, राजूने घपाघप वार करायला चालू केले आणि त्या ठिकाणी या पिंटूला संपवून टाकले. पिंटूची बॉडी घेऊन हा पोलीस स्टेशन पुढे जाऊन उभा राहिला आणि त्यांना सांगितलं की याचा बाप पण मी मारला, घरी आहे त्याची बॉडी. पोलिसांनी याला ताब्यात घेतलं. आधी याची बॉडी पण ताब्यात घेतली. घरी जाऊन चेक केलं, सरपंच पण पडलेला होता. आता याच्यावरती कारवाई केली, कलमं लावली आणि विचारलं की का केलं बाबा तू असं. तर पोलिसांना सांगितले की ही अशी घटना घडली होती. पोलीस पण आता याचं हे साहस बघून त्याच्यावरती खुश झाले होते. पण याने कायदा हातात घेतला होता. त्यामुळे पोलिसांनी याच्यावरती कारवाई केली. केस चालू आहे याच्यावरती. पण मला सांगा मित्रांनो, याने जे केलं ते बरोबर आहे का चूक आहे? कायदा हातात घेतला, कायदा हातात घ्यायला पाहिजे होता तसं बरं का. शेवटी कायद्याने त्याला काहीतरी शिक्षा झालीच असती, पण एवढी मोठी शिक्षा नसती झाली. पण या राजूने एकदमच टोकाचे पाऊल उचलले. बाकी व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा.